नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा एक अनमोल ठेवा पाहणार आहोत, म्हणजेच शिवनेरी किल्ला। याच पवित्र भूमीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। हा किल्ला म्हणजे फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे। चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। आपल्या व्हिडिओमध्ये सोबत बन रहा तुम्ही आणि बघा पूर्ण व्हिडिओ। मित्रांनो, आपल्या प्रवासाला आता सुरुवात होत आहे आणि शिवनेरी किल्ला पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर अंतर आहे आणि इथे पोहोचण्यासाठी आपल्याला 2 तास बाईकचा प्रवास करायचा आहे। रस्ता खूप भन्नाट आहे। तुम्ही आजूबाजूचा सकाळचा आपण निघालेलो आहोत, त्यामुळे तुम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे खूप सुंदर वाटत आहे। आणि समोर आपल्याला हा लागत आहे तो आहे राजगुरुनगर बायपास। खूप सुंदर असा बायपास आहे। तुम्ही जर पाहाल तर शेजारच्या आपल्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीवर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं जे आपलं पर्यावरण आहे त्यातल्या गोष्टी, किल्ले, बऱ्याच गोष्टी अशा तुम्हाला या भिंतीवर चित्रांमध्ये बघण्यास मिळेल। खूप भारी वाटतंय। रस्ता खूप भन्नाट आहे। सुरुवातीला पुणे नाशिक हायवे आणि नंतर आपला जुन्नरच्या दिशेने टर्न घ्यायचा आहे। वाटेत तुम्हाला निसर्गरम्य दृश्य, डोंगररांगा आणि हिरवीगार शेती दिसेल। जर तुम्हाला बेस्ट रायडिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना, तर तुम्ही सकाळी लवकर निघा। पहाटेचा थंड वारा आणि शांत रस्ते, बाईक चालवण्यात जो आनंद येतो ना, खरंच खूप भारी वाटतो। खूप सुंदर झाडे आहे आणि समोरच आपल्याला बघण्यास मिळते बैलजोडी, बैलगाडा। आत्ता महाराष्ट्रात ज्याचं याड चालू आहे तोच बैलगाडा। असं आपण बोलत बोलत कधी एकदा जुन्नरच्या पायथ्याशी, किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि किल्ला आपल्या डोळ्यात पडला। जो आनंद व्यक्त होता, एवढा उशीर आपण जो बाईकवरून प्रवास करतोय, जो थकवा होता तो क्षणार्धात मिटून गेला आणि आपण आता पोचलो आहे। इथं बाईक लावू आणि आपण किल्ल्याला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपण शिवनेरी पाशी पोहोचलेलो आहोत आणि ट्रेकिंग म्हणावी तशी नाही गेला केली, सुरुवात केलेली आहे। आणि हे आपले भाऊ, जेव्हा भावाचे सख्खे मित्र, आपण निघालेलो आहोत। बघत राहा आपल्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही। मित्रांनो, आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे। गड पायऱ्या चढत आहे। शेजारीच आपल्याला गडाचा फोटो आणि नकाशा बघण्यास मिळेल। नकाशा बघून तुम्ही प्रत्येक स्थळ विजिट करू शकता। थोडंसं वर चालत आल्यावर आपल्या नजरेत येतो तो हा महादरवाजा। काळ्या पाषाणात बांधलेला दगडाचा हा प्रथम दरवाजा 2 बुरुजांनी मजबूत केलेला आहे। आतील बाजूस 2 पहारेकरांच्या खोल्या आहेत। येथून तटबंदीवर जायला देखील रस्ता आहे, जिथून शहर आणि सभोवतालचे दृश्य खूप सुंदर दिसते। मित्रांनो, हा जो समोर येतोय तो आहे गणेश दरवाजा किंवा परवानगी दरवाजा म्हणून ओळखला जातो। या दरवाजाला 2 बुरुज आहेत आणि छतावर जाण्यासाठी आतून बाजूने जिना आहे। कमानीवर 2 लहान मिनारा आहेत आणि घुमट दिसतात। दरवाजाच्या कमानीवर 2 हत्ती आणि गरुड बेड दिसतात। समोर जो दिसतोय तो आहे पीर दरवाजा। या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहे। कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलांचे अलंकार आहेत। दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेश आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमानीयुक्त कक्ष आहेत। बाहेरून समतोल दिसणाऱ्या छताची रचना आतून पाहिल्यात त्यात 3 घुमट दिसतात। मित्रांनो, गडावर तुम्हाला हिरवळ बघण्यात मिळेल। खूप सुंदर पद्धतीने गड ठेवण्यात आलेला आहे, संरक्षण करण्यात आलेलं आहे। थोडंसं वर आलो की आपल्याला हे दिसत आहेत, हे बहुतेक जुन्या पायऱ्यांचे अवशेष आहेत, ज्या खडकामध्ये कोरून काढलेले आहेत। मित्रांनो, पायऱ्या चढून वरती आलो आणि हा समोर दिसतोय प्रचंड असा हत्ती दरवाजा।
एका भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रूपासून संरक्षण राहत असे. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या खोल्या असून छतावर जाण्यासाठी जिना आहे. या छतावर आल्यावर आपल्या नजरेत जो जुन्नरचा परिसर पडतो. खूप सुंदर असं दृश्य आहे बघण्यासाठी. समोर दिसतोय हा आहे मेना दरवाजा. रचनात्मक दृष्ट्या कपारीत बांधलेल्या या द्वाराला 2 समांतर भिंती आहेत आणि बुरुज आहे. बुरुजाच्या आतील बाजूस एक लहान कक्ष बघण्यास मिळेल. मित्रांनो, समोर जो दिसत आहे किल्ल्याचा 7वा दरवाजा आणि अंतिम दरवाजा कुलूप दरवाजा. या दरवाजाच्या दोन्ही बाजूने वरच्या बाजूला तटबंदी जोडलेली आहे. ही तटबंदी प्रवेशद्वारापासून वरती पूर्ण कड्याला जाऊन मिळते. किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे जो मुख्य पायऱ्यांचा मार्ग. हा मार्ग सोपा आणि व्यवस्थित आहे, जिथे तुम्ही साधारण 45-60 मिनिटाचा चढाई करून तुम्ही वरती पोहोचता. आणि दुसरा अजून एक मार्ग आहे, तो आहे ट्रेकिंगचा मार्ग. जरा आव्हान. दरवाजातून वरती आल्यावर हा समोर बघण्यास मिळतोय हा आहे अंबारखाना. अंबारखाना किंवा धान्यकोठी म्हणून ओळखली जाते याला. ही वास्तू 15व्या किंवा 16व्या शतकात बांधली असावी. आयताकृत इमारतीमध्ये 3 भाग आहेत, ज्यात 7 उपविभाग असून 32 खांबाची आधारलेली घुमटाकार छत असलेली अंबारखाना. खूप सुंदर अशी ही इमारत आहे. मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो. सातवाहन, यादव आणि बहमनी राजवटीच्या काळात या किल्ल्याचा वापर संरक्षणासाठी केला जात असे. पुढे निजामशाहीच्या ताब्यात हा किल्ला गेला आणि त्यावेळी शहाजीराजे भोसले यांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित ठेवण्यासाठी याच किल्ल्याची निवड केली. 1630 साली इथे जिजाऊ मातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि त्यांच्या शौर्याचे बीज याच भूमीत रोवले गेले. म्हणूनच हा किल्ला प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक विशेष स्थान राखतो. मित्रांनो, हे जे समोर दिसतंय एक सभामंडप बांधलेला आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मातेचे खूप सुंदर अशी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. आपले महाराजांचे बालरूप दाखवण्यात आलेले आहे. समोरच हा खूप सुंदर असा पठार दिसला आहे. मित्रांनो, ही आहे कमानी मस्जिद. गोलाकार आकाराचे 2 शेजारी मिनार आहेत, खूप मोठे मिनार आहेत. आणि या मस्जिदच्या समोरच आपल्याला एक सुंदर असं पाण्याचा टाका बघण्यास मिळेल. मित्रांनो, हा जे पडक्या अवस्थेमध्ये दिसत आहे ते आहेत बादल महलचे अवशेष. आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी याच ठिकाणी बागडलेत, खेळलेत. खूप सुंदर अशी रचना आहे. तुम्ही जर बघत असाल नक्षीकाम, खूप भारी वाटतंय. एक छोटे डिटेल्स व्यवस्थितरित्या साकारण्यात आलेले आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मध्यभागी हे शिवजन्मस्थळ आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तिथे एक साधे पण ऐतिहासिक महत्त्वाचे दगडी बांधकाम आहे. या ठिकाणी उभे राहून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आठवू लागतो. आतमध्ये आल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पाळणा बघण्यास मिळतो. एक इथे वेगळीच ऊर्जा निर्माण होते. अंगामध्ये शहारे येतात अंगावर अक्षरशः. याच्या शेजारून वरती जाण्यासाठी मार्ग आहे, ज्याच्यावरती खूप सुंदर अशी खोली आहे. तुम्ही पाहाल तर खूप सुंदर अशा खिडक्या आणि बसण्यासाठीची व्यवस्था आहे. वरती जो घुमट आहे ते गोलाकार आकाराचे घुमट असून त्याच्या चारही बाजूला तुम्ही मस्त असा सुंदर अशी डिझाईन बघण्यात मिळते. खूप भारी वाटतं वरती आल्यावर.
किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे बदामी टाके बांधलेले आहे. हे टाके घतीव दगडाचे आहे आणि त्याच्यामध्ये जो तुम्ही खांब पाहत आहात तो स्तंभ पाण्याची पातळी तपासण्यासाठीचा आहे. मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकात आलेलो आहोत आणि हे आहे कडेलोटाचे ठिकाण. याला कडेलोट असे ओळखले जाते. ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे यांना कडेलोट करण्यासाठी वापरले जाते हे ठिकाण. यातून खाली सगळा परिसर, खूप सुंदर असा परिसर बघण्यास मिळतोय. महाराजांच्या जन्मस्थळापासून वरती आल्यावर आपल्याला एक सुंदर असं उद्यान बघण्यास मिळते. तिथे जे समोर प्रकृती आहे, एका साईडून बघितलं तर राजमातेचे दर्शन होते आणि दुसऱ्या साईडून बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. खूप सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे आणि इथूनच आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आपण वरती निघालेलो आहोत. आपण गडाच्या पूर्ण वरच्या ठिकाणावर हायेस्ट पॉईंटवर आलेलो आहोत आणि इथे 2 आपल्याला इमारती बघण्यास मिळतात. दगडी बांधकाम असलेले खूप सुंदर असे इमारत आहे. मित्रांनो, संपूर्ण गडाच्या आता वरतून बघून निगराणी करून आपण शिवाई मातेच्या मंदिराकडे आलेलो आहोत. मित्रांनो, हे आहे शिवाई मातेचे मंदिर. जिजामातेंनी शिवरायांचे बालपणीचे नाव याच मातेच्या प्रेरणेतून ठेवले होते. इथे दर्शन घेतल्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो. मंदिराची रचना बघाल तर दगडी आणि लाकडी बांधकामामध्ये समोर आपल्या शिवाई मातेचं दर्शन घेतलं. गाभारा खूप सुंदर होता. शिवाई देवीचं दर्शन घेऊन आपण त्याच्याच बाजूने एक रस्ता जातो, तिकडं आलेलो आहोत. समोर आपल्याला शिवनेरी लेणी बघण्यास मिळेल. खूप सुंदर अशी लेणी आहेत. मित्रांनो, शिवनेरीवर आलो आणि मन अभिमानाने भरून गेलं. इथल्या प्रत्येक दगडात, प्रत्येक पायरीत शिवरायांच्या शौर्याची आणि त्यागाची कहाणी दडली आहे. हीच ती भूमी जिथे हिंदवी स्वराज्याचा पहिला किरण उगवला, जिथे जिजाऊ मातेंनी भविष्यातील छत्रपती घडवले. आज या पवित्र स्थळी उभं राहून मनात एकच विचार येतो, शिवराय, तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो का? त्यांची दूरदृष्टी, त्यांचं निस्वार्थ सेवा आणि त्यांची स्वराज्यासाठीचं त्यांचं समर्पण हे केवळ इतिहास नव्हे तर आजच्या पिढीसाठी एक शिकवण आहे. शिवनेरी या दगडाची संवाद साधताना जाणवतं की शिवराय म्हणजे केवळ एक राजा नव्हे तर विचार आहे, प्रेरणा आहे आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहेत. तर मित्रांनो, हा होता आपल्या शिवनेरी किल्ल्याचा ऐतिहासिक प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया नक्की खाली कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्ही अजूनही माझे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण अशाच ऐतिहासिक आणि साहसी व्हिडिओसाठी आपण परत भेटणार आहोत. पुन्हा भेटूया नव्या सफरीसाठी आणि नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.